नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. महागाईचा भडका कायम. 15 मे पासून पेट्रोल डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल 108 रुपये 45 पैशांवर तर डिझेलचा दर 92 रुपये 2 पैसे लिटरवर पोहोचला आहे. सांगली महापालिकेत भाजपला खिंडार. भाजपचे 10 नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात. विधान परिषदेत मतं फुटणार. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाणांचा खळबळजनक दावा. स्वीकृत नगरसेवक निवडीत पक्षविरोधी कृत्य भोवले. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांना प्रादेशिक कारणे दाखवा नोटीस. शिस्तभंगाच्या कारवाईची टांगती तलवार. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वेळेत डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून इंधन टंचाईवरील उपाययोजनांची माहिती. महसूल मंत्र्यांनी शब्द पाळला. तहसीलदार गिड्डे यांच्या निधनानंतर 1.5 महिन्यातच पत्नीला नोकरी. सांगली जिल्ह्यात मिळणार नियुक्ती. थेट नायब तहसीलदार पद नाकारलं. महायुतीत विधान परिषदेसाठी 17 पैकी 1 जागेवरून तिढा कायम. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंना भेटले. ठाण्याच्या जागेवर भाजपच्या संजय केळकर यांचा दावा अद्याप तोडगा नाही. सांगली महापालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाई युद्धपातळीवर 86 पैकी 40 प्रमुख नाल्यांची स्वच्छता सुरू. तर जिल्हाधिकाऱ्यांनी केली आपत्ती व्यवस्थापन केंद्राची पाहणी. मिरजेत 108 रुग्णवाहिकेचा भोंगळ कारभार उघड. प्राथमिक उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू. डॉक्टरांचा गंभीर आरोप. पुढील 3 ते 4 दिवस मान्सूनच्या प्रवासासाठी वातावरण अनुकूल. यंदा वेळेआधी केरळात आगमन दाखल होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. चीनमध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोटात 90 जणांचा मृत्यू. स्फोटावी खाणीत 247 जण काम करत असल्याची माहिती. दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.